चला तर लाईटमध्ये थोडासा डिस्टर्बन्स झाले आपल्याला. सो आपण कंटिन्यू करूया आपलं बघा सेशन. पुढे घ्यायचं आपल्याला फायलम मॉलुस्का. काय शिकायचं आपल्याला? फायलम मॉलुस्का म्हणजे मृदुकाय प्राणी संघ. उदाहरण तुम्हाला दिलंय ऑक्टोपस या ठिकाणी आहे. शिंपला, त्याचबरोबर गोगलगाय हे जे प्राणी आहेत, हे प्राणी कशामध्ये येतात? तर फायलम मॉलुस्का किंवा मृदुकाय प्राणी संघामध्ये प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. या प्राण्याचे जे शरीर असतं ते मऊ बुळबुळीत असून त्यांना मृदुकाय म्हणतात. या प्राण्यांमध्ये सर्वात मोठा या प्राण्यांमध्ये दुसरा सर्वात मोठा संघ आहे. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असून परंतु काही गोड्या प्राण्यात सुद्धा आढळतात. यांचं शरीर असतं त्रिस्तरी, देह गुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते. हं. त्याचबरोबर गोगलगायीसारखे जे प्राणी आहेत, ते वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्वसममिती दाखवते. यांचे शरीर डोके, पाय आणि आंतरांग संहती म्हणजे व्हिसरल मास अशा तिन्ही भागामध्ये विभागलेले असते. तुम्हाला मी काल अनेक डॉर्सल सांगितलं, वेंट्रल सांगितलं कसं असतं ते. अंतरंग संहती प्रावार, मॅन्टल या पटली संरचनेने आच्छादलेली असतात. बोला काय झालं? माझा आवाज येत नाहीये का? आवाज येत नाही गौरव. 2 मिनिटं गौरव. त्याचबरोबर आच्छादलेले असून हे प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच शेल संस्त्रावित करते. दिसतं तुम्हाला जे वरचं कवच असतं त्याचे कॅल्शियम कार्बोनेट असतं. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते, तर काहींमध्ये ते नसते. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ कालव, द्विपुट, मग शिंपला म्हणजे बायवॉल, गोगलगाय आणि ऑक्टोपस आणि काय तर तुम्हाला दिलेलं ऑक्टोपस हे दिलेलं आहे. आता अजून काही माहिती तुम्हाला काय बघा ऐकावं ते नवलच, की ऑक्टोपस हा जो प्राणी आहे, हा ऑक्टोपस हा असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. तो स्वतःचा रंग बदलू शकतो. ऑक्टोपस हा पोहणे, सरपटणे, चालणे या तिन्ही प्रकारे हालचाल करू शकतो. तुम्ही चित्रामध्ये सुद्धा बघितलं असेल. बऱ्याच कार्टूनमध्ये सुद्धा या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. ऑयस्टर काय तर ऑयस्टर या शिंपल्यापासून मोती कसे मिळतात ही माहिती तुम्ही शोधू शकतात. याचा तुम्ही आधी सुद्धा बराच अभ्यास केलेला असेल ऑयस्टरवर. बरोबर? चला. So, phylum Mollusca. What is phylum Mollusca here and what are the characteristics? Let's see. गौरव 2 मिनिटं थांब जरा, सांगतो तुला मी. So, body of these animals soft and slimy, hence they are referred as mollusks. This is second largest phylum in animal kingdom. These animals are aquatic or terrestrial. Most of the aquatic mollusks are marine, but few are freshwater dwellers too. Body of these animals is triploblastic, eucoelomate, non-segmented, and soft. Except animals like snail, their body shows bilateral symmetry. फक्त snail bilateral symmetry दाखवत नाही. Their body is divided into three divisions like head, foot, and visceral mass. Visceral mass is covered with mantle. This mantle secretes a hard calcareous shell. This shell may be external or internal or even absent in some cases. These animals are unisexual. Example is bivalve snail and octopus. Bivalve snail and octopus. Some of the characteristics good. Example दिले बघा octopus is most clever among non-chordates. It can change its color. It can perform three types of locomotion. तो स्विम करू शकतो, क्रीप करू शकतो किंवा चालू शकतो. आणि पर्ल पर्ल आहे ना बायवॉल म्हणजे काय म्हणतात त्याला ऑयस्टर त्याची माहिती शोधू शकता. यू कॅन फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट. पुढे आपल्याला शिकायचं आहे इकायनो डर्माटा. पुढे बघा आपल्याला शिकायचं आहे कंटकचर्मी प्राणीसंघ म्हणजे फायलम इकायनोडर्मॅटा. इकायनोडर्मॅटा बघा याची उदाहरणं पाहूया. काय काय उदाहरणं बघा तुम्हाला. तारा मासा दिलाय तुम्हाला या ठिकाणी. स्टारफिश, समुद्र काकडी किंवा सी कुकुंबर म्हणतात त्याला आणि सी अर्चिन दिसतं तुम्हाला. सी अर्चिन हे उदाहरण आहेत. त्यांची काही वैशिष्ट्य काय बघा. तर या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचर्मी असे म्हणतात. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. त्यांचे शरीर त्रिस्तरी आणि देह गवायुक्त असून प्रौढावस्थेत पंचअरीय समिती आढळते, परंतु त्यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व समिती आढळते. हे प्राणी नलिकापाद म्हणजे ट्यूफिट यांच्या सहाय्याने प्रजनन करतात. नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी सुद्धा सेडेंटरी असतात, स्थानबद्ध म्हणजे एका ठिकाणी असतात. यांचे कंकाळ म्हणजे कॅल्शियमयुक्त संकटीचे स्पाइन्स किंवा पट्टिकांचे ऑब्स्टिकल्स प्लेट्स बनलेले असते. या प्राण्यांमध्ये पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ तारा मासा, सी अर्किन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर वगैरे वगैरे. दिसतंय बघा. आता तारा मासा जो आहे ना, तारा मासा त्या तारा मासाचं काय बघा. तारा मासा जो हा आहे विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. कोण? तारा मासा. कोण करू शकतो? तारा मासा. समजतंय?
ठीक आहे. चला थोडंसं रिपीट करूया. येस. Phylum Echinodermata, calcareous, calcareous or calcareous just as the spines are present on the body of these animals since they are known as echinoderms. These animals are found only in the ocean. फक्त समुद्रातच ते पाहायला मिळतात, ते पण महासागरामध्ये. Their body is diploblastic eucoelomate and it is radially symmetrical in adult stage. However, they show bilaterally symmetric in larval stage. They perform locomotion with the help of tube feet. Tube feet are also useful for capturing the prey. Some animals are sedentary. They have skeleton made up of calcareous spines and ossicles, that is plates. These animals have good ability for regeneration. These animals are mostly unisexual. Example काय starfish, star अर्किन, brittle star, stick cucumber, समुद्र काकडी. कुकुंबर म्हणजे काकडी. बघा दिसतं तुम्हाला काकडीसारखा आकार त्याचा. म्हणून त्याला म्हटलं सी कुकुंबर. समजतंय? आणि अजून दिलं की इन सर्टन सिच्युएशन स्टारफिश काय करतो स्टारफिश कॅन ब्रेक अपार्ट इट्स बॉडी पार्ट अँड रिजनरेट दोज लॅटर ऑन गेटिंग. चला पुढे जायचं फायलम हेमिकॉर्डाटा. काय शिकायचं आपल्याला फायलम हेमिकॉर्डाटा किंवा कॉर्डेटा जे असेल ते. त्याला म्हणतो आपण अर्ध समपृष्ठरज्जू प्राणीसंघ. अर्ध समपृष्ठरज्जू प्राणीसंघ म्हणजे फायलम हेमिकॉर्डाटा. हेमी म्हणजे अर्धा, लक्षात घ्या. तर इथे एक्झाम्पल तुम्हाला सॅकोग्लॉसस आणि बॅलानोग्लॉसस. सॅकोग्लॉसस आणि बॅलानोग्लॉसस हे एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. 2 मिनिटं. हा चला. तर हे जे प्राणी आहेत या प्राण्यांचं शरीर हे 3 भागांमध्ये विभागलं असतं. किती भागामध्ये? 3. एक भाग आहे त्याचा शुंड प्रोबोसिस. दिसत तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल बघा. शुंड म्हणजे प्रोबोसिस बघा, हे हावरचा भाग. त्यानंतर गळपट्टी म्हणजे कॉलर, हे बघा ही गळपट्टी दिली कॉलर. आणि तिसरा भाग आहे तुमचा ट्रंक. ट्रंक म्हणजे काय? प्रकांड. हे बघा ट्रंक म्हणजे काय? प्रकांड. हे आहे बॅलॅनोग्लॉसस. फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतं म्हणून त्यांना अर्ध समपृष्ठरज्जू म्हणतात. म्हणजे हा जो भाग आहे ना बघा इथपर्यंत, हा जो आहे ना हा भाग, एवढाच भाग, एवढ्या भागामध्ये काय असतात? पृष्ठरज्जू असतो म्हणून त्याला अर्ध समपृष्ठरज्जू म्हणतात. बाकीच्या एवढ्या भागामध्ये, उरलेल्या भागामध्ये त्याला कुठलाही प्रकारचा पृष्ठरज्जू नसतो म्हणून अर्ध. कळलं? अर्ध का म्हणतात त्याला? या प्रकारे. या प्राण्यांच्या साधारणपणे अकॉन कृमी असे म्हणतात. हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून ते राहतात. श्वसनासाठी यांना एक ते अनेक कल्लाविद्रे म्हणजे फॅरेंजियल गिल्सलेट असतात. हे प्राणी एकलिंगी असून किंवा उभयलिंगी सुद्धा असू शकतात. उदाहरण दिलं बॅलॅनोग्लॉस आणि सॅकोग्लॉसस. बॅलॅनोग्लॉस आणि सॅकोग्लॉसस. दिसतंय? बॅलॅनोग्लॉस आणि सॅकोग्लॉसस. गेटिंग? आता तुम्हाला काय दिसतं? तर उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलॅनोग्लॉसस या प्राण्याला अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी किंवा समपृष्ठरज्जू यांच्यामध्ये दुवा असे म्हणतात. कनेक्टिंग लिंक म्हणतात. हे दोन्ही प्राणी वरील प्रकारामध्ये थोडे थोडे गुणधर्म दाखवत असतात. समजतंय का? बघा फायलम हेमिकॉर्ड. हेमी मीन्स हाफ. लक्षात घ्या. हेमीचा एक्झाम हेमी मीन्स काय? हाफ, अर्ध. तर body of these animals is divided into three parts: proboscis, collar आणि trunk. You can see here it is proboscis, collar आणि काय दिलं तुम्हाला पुढे? ट्रंक. proboscis, collar and trunk. These animals, so notochord कुठे असतो? It is present here only. फक्त एवढ्याच भागामध्ये notochord असतो. Therefore it is known as hemichordata. It is present in the proboscis region only. It is present in proboscis region only. Therefore याला काय म्हणतो आपण? hemichordates म्हणतो. These animals are known as acorn worm. चला म्हणतात acorn worm. These animals are marine, live in burrows in sand. They have many pharyngeal gills. They have many pharyngeal gills. Slits. They are unisexual or some may be hermaphrodite. Hermaphrodite म्हणजे bisexual. बायोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ओके चलो पुढे जाऊया. सो बायोग्लॉसस वॉट दो द बायोग्लॉसस आर द कनेक्टिंग लिंक. याला काय म्हणतात आपण? कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. याला कनेक्टिंग लिंक म्हणतात. दिस अॅनिमल शोज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ द ग्रुप्स. आतापर्यंत आपण जे शिकलो ते आपण नॉन कॉर्डेट्स सगळे शिकलेलो आहोत. त्याच्या पुढे आपण शिकणार आहोत कॉर्डेट्स. काय शिकायचं आहे? कॉर्डेट्स. समपृष्ठरज्जू आपण बघा अपृष्ठरज्जू प्राणी आपण पाहिले. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे समपृष्ठरज्जू प्राणी. काय पाहायचं आपल्याला? समपृष्ठरज्जू प्राणी, फायलम कॉर्डेट्स. ठीक आहे. याचा फरक काय तुम्हाला मी सांगितलेला होता. तर या प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देणारा काय असतो? पृष्ठरज्जू असतो. काय असतो? आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी एका संघात समाविष्ट केलेले आहेत. समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 3 उपसंघात वर्गीकरण केले जातं. ते आपण काल पण पाहिलं होतं. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची महत्वाची लक्षणे काय आहेत? तर पहिलं, विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी कल्लाविद्रे म्हणजे फॅरेंजियल ग्लिसिड्स असतात.
चेतारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड एकच असून पृष्ठभागास आणि नळीसारखा पोकळ असतो. आणि चौथं काय आहे तर हृदय. हृदय कुठल्या बाजूला असतं? अधर बाजूला असतं, म्हणजे वेंट्रल बाजूला ते असतं. बरोबर की नाही? काल तुम्हाला अधर काय आहे, पृष्ठ काय आहे, या सर्व मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. त्यामुळे बऱ्याच गोष्टी काल तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अर्थ पुन्हा सांगण्यापेक्षा तुम्ही कालच्या लेक्चर जर पाहिले असतील तर तुम्हाला ते कळेल, म्हणजे जर प्रेझेंट नसाल तर. चला पुढे जाऊया. फायलम कॉर्डेट्स. सो दिस animals have, sorry, chordata. These animals have supporting notochord in their body. Supporting notochord in their body. All chordates are included in same phylum. This phylum, the phylum Chordata, is classified into three subphyla. We have already seen yesterday. Following are important characters of phylum Chordates. First is what? Notochord is present in the body during at least any developmental stage. Dussira, pharyngeal gills are present in the body during at least any developmental stage. Singular tubular Single tubular spinal cord is present on dorsal side of the body, and heart is present on ventral side. Heart कुठे असतं तर ventral side ला heart is present. Ventral आणि dorsal तुम्हाला मी सांगितलेलं होतं. सॉरी. चला पुढे जाऊया मंडळी. एक सेकंड. तर आपल्याला आता पहिलं पाहायचं आहे की उपसंघ यातला पृष्ठ समपृष्ठ रज्जू प्राणी कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी ज्याला म्हणतात युरोकॉर्डेटा. काय म्हणतात? युरोकॉर्डेटा. उदाहरणं काय बघा? डोलिओलस आणि हर्डमेनिया हे दोन उदाहरणं आहेत. युरोकॉर्डेटा संघात उपसंघातील हे प्राणी आहेत. काय आहे बघा त्यांचे वैशिष्ट्य? हे प्राणी सागर निवासी असतात, म्हणजे समुद्रात राहतात. त्याचबरोबर एक मिनिट. हे प्राणी कुठे राहतात? समुद्रात राहतात, सागर निवासी आहेत. त्यांचे शरीर कुंचकू, बघा लक्षात द्या, त्यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. कशाने आवरलेले असते? कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात. यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो. लक्षात घ्या, कुठे असतो? फक्त शेपटीच्या भागामध्ये पृष्ठरज्जू असतो. म्हणून यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. पुच्छ म्हणजे शेपूट. सागरतळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. उदाहरण देऊ मला हर्डमॅनिया, डोलिओलम आणि ऑइकोप्ल्युरा असे काही थोडीशी कठीण नावं या ठिकाणी तुम्हाला आहेत. बरोबर. चला पुढे जाऊया. सो लेट्स सी युरोकॉर्डेटा. काय शिकायचं आपल्याला? युरोकॉर्डेटा. These animals are marine. These animals are marine animals. Their body is covered by skin like test or tunic. Larvae of these animals are freely swimming, and notochord is present only in the tail region. फक्त tail मध्ये notochord असतं. Hence, hence they are called as Urochordata. Larvae metamorphose into adults after settling down at the bottom of the sea. तर ते larvae bottomच्या सीच्या बॉटम मध्ये जातात, समुद्राच्या तळाशी जातात, त्या ठिकाणी ते मोठे होऊन जातात. जनरली these animals are hermaphrodite, that is bisexual म्हणतो आपण त्याला. हर्डमेनिया, डोलिओलम आर सम ऑफ द एक्झाम्पल्स. ओके. चला, थोडे शब्द कठीण आहेत पण होईल. त्यानंतर ऑइकोप्लुरा सुद्धा आहे. पुढे तुम्हाला घ्यायचं आहे की सब फायलम आहे सिफॅलोकॉर्डेटा. कोणता आहे तुमचा सब फायलम? सिफॅलोकॉर्डेटा. काय आहे तर? सिफॅलोकॉर्डेटा. चला येऊया त्याच्याकडे. सिफॅलोकॉर्डेटा किंवा उपसंघ आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी अँफिऑक्सस. काय दिलेलं? कोणता प्राणी आहे तर अँफिऑक्सस हा नावाचा प्राणी या ठिकाणी दिलेला आहे. हे प्राणी जे असतात हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी आहेत. यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ अँफिऑक्सस. काय आहे तर? अँफिऑक्सस. हा बघा तुमचा डायग्राम तुम्हाला दाखवला अँफिऑक्ससचा. बरोबर. चला रिपीट करतो मी. So subphylum Cephalochordata, they are small fish-like marine animals. Notochord is present throughout the body length. म्हणजे पूर्ण स्टार्ट टू एंड नोटोकॉर्ड असं प्रेझेंट बघा तुम्हाला दाखवलं इथे नर्वकॉर्ड. पॅरेंक्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल्सलेट. पॅरेंक्स गिल्सलेट बघा. पॅरेंजल गिल्स तुम्हाला या ठिकाणी दाखवले त्यांनी. हे बघा इथे. अँड these animals are unisexual. एक्झाम्पल लिहिले अँफिऑक्सस. काय दिलं तुम्हाला एक्झाम्पल? अँफिऑक्सस. राईट. चला पुढे जाऊया. टेन्शन घेऊ नका. खूप असं बोरिंग वाटत आहे, परंतु तुमचा अभ्यास तुम्हाला तो करणंच आहे. थोडंसं आणि काय होतं की काही काही शब्दांचे अर्थ पटकन कळत नाही. पुढे दिला सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे, शेवटचा म्हणजे तिसरा जो प्रकार तो आहे की वर्टिब्रेटा किंवा क्रेनिएटा. वर्टिब्रेटा किंवा क्रेनिएटा.
तर या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी काय असतं, पाठीचा कणा असतो. काय असतं, पाठीचा कणा. याचं उदाहरण आपला माणूस पण आहे. याचे शरीर हेड यांचे शीर म्हणजे हेड पूर्णपणे विकसित झालेले असते. मेंदू कवटीमध्ये संरक्षित असतो. आपल्या डोक्यातला मेंदू तुम्ही त्याचं उदाहरण घेऊ शकता. अंतकंकाल म्हणजे एंडोस्केलेटन कास्टिमय, कार्टिलेजिनस किंवा अस्थिमय बोनी असतं. काही पृष्ठवंशी प्राणी जबडे विरहित अॅग्नाथा असतात, तर काहींना जबडे असतात म्हणजे gnathostomatटा असतात. जबडे नसणे, जबडे असणे. यामध्ये अनेक उदाहरण दिलं, जसं तुम्हाला दिलंय की चक्रमुखी प्राणीवर्ग या ठिकाणी दिलेला आहे. हा पुढचा प्रकार आहे. म्हणजे याचा उपसंघ पृष्ठवंशी प्राण्यामध्ये 6 वर्ग आहेत. किती वर्ग आहेत? तर 6 वर्गामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्याकडे येऊया आपण थोडंसं हे जरा रीड करून. Subphylum vertebrata is what? In these animals, notochord is present, replaced by vertebral column. तर vertebral column आपल्याकडे आहे. पाठीचा कणा म्हणतो आपण त्याला. In these animals, head is well developed. Brain is protected by cranium. बघा, cranium आहे ना, cranium म्हणजे काय, आपली जी मेंदूची कवटी असते त्याला cranium म्हणतात. क्रेनियल कॅव्हिटी किंवा क्रेनियम म्हणतो. म्हणून त्याला क्रेनिएटा सुद्धा म्हणतात बघा. क्रेनिएटा सुद्धा त्याच्यामुळे त्याला म्हणत असतात. Endoskeleton is either cartilaginous or bony. Some chordates are jawless agnatha, whereas some are with jaws किंवा gnatostomata. ओके, gnatostomata किंवा agnatha. चलो, पुढे आपल्याला घ्यायचं आहे की आता एक चक्रमुखी प्राणीवर्ग पाहायचा आहे. म्हणजे आपला 6 वर्ग आहेत ना, 6 मधला पहिला वर्ग आहे चक्रमुखी प्राणीवर्ग. आधी 5 होते, आता त्यांनी 6 केलेले आहेत. यामध्ये आहे सायक्लोस्टोमॅटा. कोणता क्लास आलेला आहे? सायक्लोस्टोमॅटा. बघा, एक्झाम्पल दिलं पेट्रोमायझॉन. पेट्रोमायझॉन नावाचा तुम्हाला प्राणी या ठिकाणी दिसतोय. या प्राण्यांना जबडे विरहित चुशीमुख असते. त्वचा मृदू असून खवले विरहित असते. युग्मित उपांगे नसतात. अंतकंकाल कास्थिमय असते. हे प्राणी बहुधा बाह्य परजीवी असतात. एक्झाम्पल पेट्रोमायझन आणि मेक्झिन. पेट्रोमायझन आणि काय दिलेले आहेत? एक्झाम्पल मेक्झिन. दिसतं तुम्हाला? आणि याच्या पुढे जे प्राणी आहेत ना, हे तर तुमच्या ओळखीचे आहेत. हे सर्व जे आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत. ओळखीचे म्हणजे त्याचा आपण पाहिलेले आहेत त्यांचा, आणि बऱ्याच गोष्टीच्या त्या आपल्याला जाणीव त्यांची आहे. बघा, एक्झाम्पल आपण हे थोडं सायक्लोस्टोमॅटा वगैरे बघा काय. So these animals have jawless mouth provided with sucker. Their skin is soft without any scale. Paired appendages are present. Endoskeleton is cartilaginous. Most animals are ectoparasite. Example काय देतो तुम्हाला? पेट्रोमायझन आणि मेक्झिन. पेट्रोमायझन आणि मेक्झिन. राईट? आता याच्या पुढे राहिले तुमचे 5 वर्ग. किती राहिले तुमचे? 5 वर्ग राहिले तुमचे. पिसेस, रेप्टिलिया, मॅमल्स, स्पेसिस, मेप्टिलिया, अँफिबियन्स वगैरे होऊन जातील ते. 2 मिनिटं. अरे, कुठे गेलो मी? खूप पुढे गेलो. चला. तर पहिलं आपण पाहिलं मत्स्य प्राणी वर्ग आहे. त्याचं नाव आहे पिसिस किंवा क्लास फिशिस किंवा मत्स्य प्राणी वर्ग. हे प्राणी शीर रक्ती. बघा, शीतरक्ती. हे प्राणी काय तर कोल्ड ब्लडेड म्हणतात त्याला. कोल्ड ब्लडेड म्हणजे शीतरक्ती कोल्ड ब्लडेड. समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे असतात. पाण्याचा प्रतिरोध कमी होण्यासाठी त्यांचे शरीर कसं असतं? दोन्ही टोकांना निमुळते. बघा, इथे बघा त्याचा आकार असा आहे. दोन्ही टोकांना कसं असतं? ते निमुळते. कारण का? आता पाण्याचा प्रतिरोध कमी व्हावा म्हणून. त्याचबरोबर यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. त्याचबरोबर पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. हे बघा, हे पुच्छपर, याचा उपयोग होतो दिशा बदलण्यासाठी. यांचे बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असतं. माशांच्यावर खवले असतात. अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते आणि श्वसन कल्ल्याद्वारे होतं. उदाहरणार्थ रोहू, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, सर्व प्रकारचे मासे यामध्ये आपण याचं उदाहरण घेऊ शकतो. दिसतं तुम्हाला? सर्वांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. स्टिंगरे वगैरे वगैरे वगैरे. पुढे तुम्हाला उभयचर प्राणीवर्ग क्लास अँफिबिया. त्यासाठी थोडंसं परत मागे येऊन रिपीट करावं लागेल. क्लास फिशेस. सो दीज अॅनिमल्स आर कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स. त्याला म्हणतात पॉयकिलोथम्स. Aquatic animals living in marine and fresh waters. Body is spindle shaped to minimize the water resistance. तुम्हाला सांगितलं मी स्पिंडल शेप कसा असतो. असा स्पिंडल शेप, राईट? देन दे हॅव अ पेयर्ड अँड अनपेयर्ड फिन्स फॉर स्विमिंग. हे बघा, हे फिन्स आहेत. दिसतं तुम्हाला? डॉर्सल फिन. आणि या आणि इथे बघा, हे तुमचे इथे पिक्टोरल फिन आहे. दिसतं पेक्टोरल फिन इकडे दिसतं ते. काउडल फिन पण असते. दे आर यूज. बघा, टेल फिन असते, त्याला यूज फॉर, टेल फिन इज यूज फॉर स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग, म्हणजे दिशा बदलण्यासाठी, चेंज करण्यासाठी. एक्झोस्केलेटन मेड ऑफ इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स अँड एंडोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ कार्टिलिजिनस बोनी. कार्टिलिजिनस असतं किंवा बोनी असतं. रेस्पिरेशन कशामुळे होतं? बिकॉज ऑफ द गिल्स. रेस्पिरेशन अकर्स विथ द हेल्प ऑफ गिल्स. एक्झाम्पल्स, व्हॉट आर द एक्झाम्पल्स? सी हिअर. रोहू, पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे वगैरे मासे ज्यांना माहित आहेत, त्यांना गोष्टी नवीन नाही आहेत. माशांचा प्रकार ज्यांना माहिती आहे, त्यांना सर्व गोष्टी या कळतील. पुढे जाऊया.
उभयचर प्राणी वर्गामध्ये तर अँफिबियन मध्ये काय काय आहे बघा, तर बेडूक, बेडकामध्ये टोड आणि बेडूक. आता टोड आणि बेडूकचा काय फरक आहे तुम्हाला दाखवलं या ठिकाणी बघा. टोडाची त्वचा असते ती खडबडीत असते आणि जो बेडूक असतो त्याची त्वचा कशी असते, मऊ असते. तर हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात, जलीय श्वसन करतात, प्रौढावस्थेमध्ये पाण्यात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात. जलीय व वायू श्वसन करताना जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. उपांगाच्या दोन जोड्या असतात आणि अंगुलीने नखे नसतात. त्यांचे जे बघा पाय दिसत तुम्हाला, पुढील पाय मागील पाय, तर त्यांचे नख नसतात. बाह्य कंकाल नसते, लक्षात घ्या, बाहेर कंकाल नसतं. त्यांची त्वचा मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते, त्यामुळे ती त्वचा कधी पण बघा बेडक्याची त्वचा ओलीच असते. बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असते. मान नसते, लक्षात, बेडकाला मान असते का, नाही. डोळे बटबटीत असतात आणि त्यांना पापण्या असतात, लक्षात घ्या. उदाहरण दिलं बेडूक, टोड, सालामांडर, बेडूक, टोड, सालामांडर वगैरे, हे सर्व त्यांचे उदाहरणं या ठिकाणी आपल्याला आहेत. पुढे आहे आपल्याला रेप्टिलिया, पाल. तुम्हाला पालचं उदाहरण दिलं रेप्टिलिया, त्यासाठी परत आपल्याला थोडंसं रिपीट करावं लागेल. 2 मिनिटं. Yes. So amphibians are what? These animals are strictly aquatic during larval life and perform only aquatic respiration, whereas they can live in water as well as on land during the adult life and can perform aquatic as well as aerial respiration. They have two pair of appendages. Digits are without claws. Exoskeleton is absent. Skin is without any derivative and usually kept moist for respiration. External ear असतं का, नाही, it is absent, but tympanum is present. Neck is absent. Eyes are prominent with eyelids. डोळे बटबटीत असतात, तुम्हाला दिसत असेल. एक्झाम्पल दिलं तुम्हाला फ्रॉग, टोड, सॅलमेंडर एक्सेट्रा. पुढे रेप्टिलिया. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे प्राणी, त्याला सरीसृप म्हणतो आपण, सरपटणारे प्राणी. तर सरीसृप प्राणी वर्गामध्ये काय येतं रेप्टिलियामध्ये, तर बघा तुम्हाला एक्झाम्पल दिले, शेपूट, खवलयुक्त, डोळा, पाय वगैरे दिलेला आहे या ठिकाणी. प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी, लक्षात घे, भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी आहेत. हे प्राणी शीतरक्ती म्हणजे पॉयकिलोथर्मिक असतात. शरीर उचलले जात नाही म्हणून ते प्राणी काय करतात, जमिनीवर सरपटताना दिसतात. त्यांची त्वचा कोरडी असून खवलयुक्त असते. शिर आणि धड यामध्ये मान असते. बाह्य कर्ण नसतो. अंगुली नखे असतात. उदाहरणार्थ कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी प्राण्यांची उदाहरणं या ठिकाणी दिली. रेप्टिलिया. According to the course of animal evolution, these are the first two terrestrial animals with creeping movement. These are cold-blooded poikilotherm animals. They creep on the land as their body cannot be lifted up. वजन झेपत नाही त्यांना. Their skin is dry and scaly. Neck is present between head and trunk. External ear is absent. Digits are provided with claws. Tortoise, lizard, snake are some of the examples. ठीक आहे, हे काय त्यांची प्राणी उदाहरणं आहेत. पुढे बघा, आता दिलंय पक्षी, एव्स, पक्षी. पक्षी आपल्याला माहित आहे, पक्षी हा कबूतर, जिगर आहे का, जिगर, जिगरचा आवडता प्राणी हा, सॉरी पक्षी, हा जिगरचा दिसत नाही मला कुठे. तर हे जे काय असतात, हे कशेरी स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनातील अनुकूलित झालेले असतात. हे प्राणी उष्णरक्ती असतात, वॉर्म ब्लडेड, त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. त्याचबरोबर उपांगे म्हणजे फोर लिम्स पंखांमध्ये पसरलेली असतात. पुढचे जे हात आहेत ना बघा, पाय आहेत पण पुढचे जे हात आहेत त्यांचे पंख तयार झालेले असतात. अंगुले खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असतं. शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जबड्याचे रूपांतर चोचीमध्ये झालेलं असतं. मोर, पोपट, कबूतर, पेंग्विन ही सर्व उदाहरणं आहेत. राईट. So these are the aves. Aves म्हणजे काय? Aves. These vertebrates are completely adapted for aerial life. These are warm-blooded. Warm-blooded चा अर्थ काय होतो? They can maintain their body temperature constant. Their body is spindle shaped to minimize the air resistance during flight. Four limbs are modified into wings. Digits are covered with scales and beak claws. Exoskeleton is present in the form of feathers. Neck is present between head and trunk. Jaws are modified into beak. समोर beak आहे बघा, दिसते तुम्हाला? हेड, नेक. आता वेगळे काय तुम्हाला याच्याबद्दल काही सांगायची आवश्यकता वाटत नाही मला. चला पुढे जाऊया. मोर, पोपट, कबूतर, बदर, पेंग्विन उदाहरण आहे. दुसरं तुम्हाला दिलेलं आहे की सस्तन प्राणी वर्ग म्हणजे मॅमेलिया. सस्तन प्राणी वर्ग म्हणजे काय? मॅमेलिया. आता हे तुम्हाला दिलेलं हा एकच वटवाघूळ म्हणजे काय? उडणारा आहे, लक्षात घ्या. सस्तन प्राणी वर्गामध्ये वटवाघळाचं उदाहरण दिलेलं आहे. माणूस आहे, कॅट आहे, डॉग आहे, सर्व याची उदाहरणं याच्यामध्ये येतात. दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तनी प्राण्यांचा गुणधर्म आहे. हे प्राणी उष्ण रक्ती म्हणजे होमिओथर्मिक असतात. डोके, मान, धड, शेपूट हे भाग असतात. अंगुले, नखे, नखर, खूर असतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. उदाहरणार्थ दिले मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी. बरोबर. पुढे जाऊया. सी. Mammals. What are mammals?
Presence of mammary gland is typical character of mammalia. These animals are warm-blooded. Body is divided into head, neck, trunk, and tail. Digits are provided with tails, claws, or hooves. Exoskeleton is in the form of hairy or hairs or fur. Example elephant, human, kangaroo, dolphin, bat, cat, dog हे सर्व त्याचे एक्झाम्पल आहेत. समजतंय? गुड. बघा. तर अशा प्रकारे तुझा जो धडा आहे तो हा धडा या ठिकाणी संपलेला आहे. सुसर, मगर यांसारखे प्राणी जमिनीवर सुद्धा राहतात, पाण्यात सुद्धा राहतात. मग ते उभयचर आहेत का सरीसृप सांगा. देव, मासा, वालरस हे प्राणी समुद्रात राहणाऱ्या प्राणी वर्गात मोडतात. तर समष्ट असेल तर की सस्तन वर्गात ते पण सांगायचंय. आणि काही माहिती तुम्हाला शोधायची आहे. अशा प्रकारे तुमचा धडा संपलेला आहे. खूप मोठा होता धडा. 4 सेशन लागले, परंतु खूप सुंदर असा धडा तुम्हाला आहे तो. प्रश्नोत्तरे तुम्ही प्रयत्न करून लिहू शकता. मोठे आहेत, 2-3 दिवसामध्ये लिहून पूर्ण करून पाठवू शकता तुम्ही. ठीक आहे.